तर रवींद्र वायकर यांना जनतेनं निवडून दिल्याचं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे। जिंकलेल्या जागांवर ठाकरे गटानं ईव्हीएमवर आता संशय घेतलेला नाही असं देखील शिंदे यांनी म्हटलंय। केवळ रवींद्र वायकर यांच्या जागेवरच ईव्हीएमवर संशय घेतला जातोय असा टोला देखील शिंदेंनी लगावला। खोटं जे काही दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहेत त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे हे गिरे तो भी टांग ऊपर अशातला हा भाग आहे। अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ईव्हीएम वर संशय घेतला नाही, फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएम वर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय। हे खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही। रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय